नोटिफिकेशन काढलं होतं की स्टँडर्ड रेटप्रमाणे धरलं जावं. म्हणजे समजा हा एक पुस्तक आहे, ह्याची किंमत किती असू शकते, 100 रुपये किंवा 500 रुपये काय असेल ती. परंतु त्याला विरोध केला शुगर लॉबीनं आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पावत्या असल्यामुळे झालं. म्हणजे 10 रुपयाची वस्तू त्याला काय विकायची जरूर असते. 10 रुपयाची पावती ज्याला दिली आहे तरी 100 रुपये पावती तर त्याला काय द्यायला काय अडचण नाही. ते 2 नंबरची वय असतेच. तुम्हाला सांगतो एक्सा ब्लाड अगदी सोनाच आहे का, 165 रुपये दर लावलेला आहे शंकर सगळ्यामध्ये. ते आम्ही झोनबंदी आम्ही आणि रुक्मिणी बाप्पाने आंदोलन करून झोनबंदी उठवली. त्यामुळं कोणी कुठलाही ऊस कुठेही घालू शकतो. पूर्वी तसं नव्हतं. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे ना, मग आमच्याकडेच घेतला पाहिजे सक्ती होती. मग आम्ही दिल तो दर घेतला पाहिजे, आम्ही दिल तो हप्ता घेतला पाहिजे आणि नाही दिला तर तुम्ही काय ओरडायचं नाही. शंकर सगळ्यामध्ये तर असं झालं की चांगली वस्तूसुद्धा भंगार म्हणून विकली गेलेली आहे. म्हणजे आणि तरीसुद्धा भाजप सरकारने त्यांना मला वाटतं 130 कोटी दिले का 1300 कोटी दिले असं काय मला निश्चित माहिती. निश्चितच अण्णा यामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. तर शिवसेना गटाचे तालुका प्रमुख सतीशभाऊ सपकाळ साहेब आपल्याला जुने ज्येष्ठ नेते SB अण्णा ॲडव्होकेट आपल्याला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट MG तांबोळी वकील साहेब यांचं ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे. आपण इथून पुढचं विजन काय सांगचाल? शिवसेना आता एवढी ज्येष्ठ मंडळी आपल्याला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, मार्गदर्शन मिळणार आहे, तर पुढचं आपलं विजन काय असणार आहे? प्रथमतः मी अण्णाचं अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या नेत्याचं आपल्याला मार्गदर्शन इथून पुढं आता मिळणार आहे. तांबोळी वकिलाच्या माध्यमातून अण्णा आपल्याकडे प्रवेश करायच्या वाट्यावर आहेत. तर तुम्ही जी प्रश्न अण्णाला विचारला ती पहिल्यापासून अण्णाची जी माळशिरस तालुक्याबद्दलची जी खंत होती की माळशिरस तालुक्यातल्या लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, काहीतरी कंपनी आल्या पाहिजे. तर अण्णा एक शब्द देतो तुम्हाला, उद्योगमंत्री उदय सामंत आहेत, अतिशय धाडसी माणूस आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेब काम करत असतात. तुम्ही एवढं जरी आता वय झालंय तरी तुमच्या उमेदी पहिल्यासारख्याच आहेत. आणि मी तुम्हाला तालुक्याबद्दल आदर आहे. तर 100% तुमच्या ह्या जे काय राहिलेल्या जे काय कामाच्या अपेक्षा आहेत ते 100% राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, आपल्याला माळशिरस तालुक्याला माझे आमदार रामभाऊ सातपुते कामाचे जमाव त्यांची ओळख आहे. त्यांच्याशी आपण बोलून भाजप शिवसेनेची बऱ्यापैकी चांगलं आमचं वागणं असतं आमच्या एकामेकाचं दोघांबद्दल. त्यांची भूमिका शिवसेनेला पुढे घेऊन जायचीच आहे. हातात हात घालून आम्ही दोघंजणं काम करतो. रामभाऊचं सुद्धा आपल्याला कधी चुकीचं वागणं नसतंय. तर 100% आपण बसून माळशिरस तालुक्याचा कसा जास्तीत जास्त विकास करता येईल 100% वकील साहेब असतील, तुम्ही असाल, मी असेल, रामभाऊ असेल, आपण सगळे मिळून माळशिरस तालुक्यातल्या तरुण मुलांच्या हाताला कसं काम मिळेल 100% आपण तुमच्या भाऊच्या मार्गदर्शनाखाली जी काय राहिलेली तुमची इच्छा आहे ती 100% पूर्ण करू. असाच तुमचा आशीर्वाद आमच्या तरुण मुलांच्या डोक्यावर राहावा एवढी विनंती करतो. एक मिनिट. आज अण्णाचा जो काही प्रवेश झालेला आहे, अण्णाचा जो प्रवेश आहे, तुम्हाला आज अतिशय आनंदाची एक गोष्ट सांगतो की माळशिरस तालुक्यातले जेवढे मातब्बर लोक आहेत हे सगळे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांचे आज मला फोनही झालेले आहेत. तुम्हाला लवकरच कळेल की बरेच मंडळी, बरेच लोक, बरेच सिनियर लोक, बरेच जे ज्यांनी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात केलं ते सगळेजण, त्याच्या सगळ्यांचे मला फोन झालेले आहेत, ते सगळेजण हे या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.